आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन आपल्या सर्वांच्या घरी होणार आहे. आपण गणपती बाप्पांना मोठ्या उत्साहाने, भक्तीने आणि आनंदाने आपल्या घरी आणतो. 10 दिवस त्यांची सेवा करतो, पूजा अर्चना करतो आणि 10व्या दिवशी त्यांचे विसर्जन करतो. पण आपण 10व्या दिवशीच गणपती बाप्पांचे विसर्जन का करतो? तर त्यामागची एक पौराणिक कथा आहे, ती आपण समजून घेऊया. पराशर ऋषींचे पुत्र महर्षी व्यास यांनी महाभारताचे कथन केले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सर्व देवी देवतांच्या क्षमतांचा अभ्यास केला, पण ते समाधानी झाले नाही. तेव्हा त्यांचे लक्ष गणेशाकडे वेधले गेले. महर्षी वेदव्यासांनी गणेशाजवळ जाऊन एक महाकाव्य लिहिण्याची विनंती केली. भगवान गणेशांनी महर्षी वेदव्यासांची विनंती मान्य केली, पण त्यांच्यासमोर एक अट ठेवली. अटीनुसार लिखाण सुरू केल्यानंतर एक क्षणही कथा सांगणे थांबता येणार नाही आणि असे झाल्यास ते लिखाणाचे काम तिथेच थांबवतील. महर्षी वेदव्यासांनी गणपतीची ही अट मान्य केली, पण त्यांनी गणेशासमोर एक अट ठेवली. महर्षी वेदव्यास म्हणाले की सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ लिहिण्याआधी तुम्हाला तो समजून घ्यावा लागेल. याचा अर्थ गणेशाला प्रत्येक शब्द समजून घेऊन लिहायचे होते. महर्षी वेदव्यास यांची ही अट गणपतीने मान्य केली. यानंतर महाभारत काव्याची रचना सुरू झाली. महाभारताचे लेखन पूर्ण होण्यास 3 वर्ष लागली. या 3 वर्षात गणपतीने व महर्षी वेदव्यास यांनी एक क्षणही न थांबता हे महाकाव्य पूर्ण केले. हे लिखाण सुरू असताना गणेशजींचे पूर्ण शरीर तापले. लिखाणाच्या शेवटच्या टप्प्यात गणेशजींचे पूर्ण शरीर तापले. मोठ्या प्रमाणात गणेशजींचे अंग तापलेले बघून महर्षी व्यास यांनी गणेशजींच्या पूर्ण शरीरावरती मातीचा लेप लावला व 10 दिवसांनंतर तो लेप सुकल्यानंतर महर्षी व्यास यांनी गणेशजींना जवळच्या नदीपात्रात अंघोळ करायला सांगितली. तेव्हापासूनच या प्रथेचा नवीन उगम झाला. त्यामुळेच आपण गणेशजींना त्यांच्या मातीच्या बनलेल्या मूर्तीच्या रूपामध्ये घरी आणतो, 10 दिवस त्यांची पूजा अर्चना करतो व 10व्या दिवशी त्यांचे विसर्जन करतो.